मित्रांनो, आज आपण आळूवडी बनवणार आहे आणि त्याच्यात लागणारं साहित्य: कांदा, तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार, लसूण, सुकं खोबरं, अद्रक, जिरा आणि चिंच ही मी भिजवत ठेवली होती, तर हे भिजवलेली चिंच आहे, तुम्ही अशीही टाकू शकता. आता या सगळ्याचं आपण एक वाटण तयार करून घेऊया. हे जे पान आहे, आवळीचं पान आहे, तर आता हे डेट आपल्याला असं या प्रकारे कापून घ्यायचं. याचं बघा, हे जे आपलं जाड आहे ना, याला असं याचं काढून घ्यायचं आहे. हे त्याच्यानं आपल्याला वडी बनवायला सोपं जाणार आहे. आणि हे काय करायचं ना, तर एक परात घेतलेला आहे, हे पाणी याच्यावर असं ठेवून लाटण्याच्या साहाय्याने हे जे शिरा आहेत ह्या अशा दाबून द्यायच्या, म्हणजे आपल्याला वडी बनवताना कोणताही त्रास होणार नाही. हे शिरा अशा त्याच्या चांगल्या व्यवस्थित आपल्याला दाबून द्यायच्या आहे. हे बघा, ह्या अशा प्रकारे. आता आपण वडीला वडे बनवण्यासाठी जे वाटण वगैरे तयार केलेलं आहे ते मी हे 2 वाटी बेसन घेते. हे 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ, हे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आपण हे सगळे टाकून घेऊया. आणि आता आपण वाटण जो तयार केला होता तो घालूया त्याच्यामध्ये. आता आपण हे सगळं एकजीव करून व्यवस्थित एकजीव करूयात. हे असं हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्या, ज्याने सगळे जिन्नस एकत्र झाले पाहिजे. चमच्याने ते एकत्र झाले नसते व्यवस्थित, म्हणून मी हाताने करते. आणि मी हात एकदम स्वच्छ धुतलेले आहेत. हे बघा, आता आपण हे सगळे असं एकत्र एकजीव केलेलं आहे. आता आपण वड्या बनवायला घेऊया. मी हा मोठा परात घेतलेला आहे, कारण का आपल्याला त्याच्यावरती पानं ठेवायचे, आणि मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर आता मी बनवते. हे असं मी अंथरून घेतलं. आता मी याला हे सगळं जिन्नस एकत्र केलं बेसन हे असं लावून घेणार आहे व्यवस्थित. आता हा आपण एक पान असं ठेवलं होतं ना, आता आपल्याला त्याच्यावरती हा एक पान हे असं ठेवायचं आहे. आणि हे सगळे पानं आपण जेव्हा लाटून घेतले होते तेव्हा मी हे सगळे स्वच्छ धुवून घेतले होते. अशाच प्रकारे आपल्याला हे एकावरती एक ठेवायचं आहे. हे अशा प्रकारे मी एकावरती एक 5 पानं लावून घेतले. तुमच्याकडे जर पानं जास्त असेल तर तुम्ही 6ही लावू शकता.
कमी असेल तर एखाद कमी लावू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूने. एकसारखं असं फोल्ड केलं, त्याच्यावरती थोडं बॅटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर खालनं असं फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर असं टाईटली रोल बनवत जायचं आहे. रोल बनवताना थोडं थोडं बॅटर हे लावायचं आहे वरून. आळूवडीचा उंडा तयार झालेला आहे. मी अशा प्रकारे चाळणी कुकरमध्ये शिजवत आहे, त्याने 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपलं पटकन शिजून जाईल. म्हणून मी त्याच्यामध्ये आधी पाणी टाकलं आहे तळायला आणि वरती चाळण जे आपण पुरण चाळतो ती घेतली आणि त्याच्यावरती हे जे आळूवडी आहे ते त्याच्यावर ठेवलेले आहे. आता हे आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. कुकर हा गॅसवरती ठेवलेला आहे. आता याला आपण लो टू मिडियमवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात. 3 ते 4 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहे. आता आपण कुकर खोलून पाहूयात. हे मस्त असं आपलं शिजलेलं आहे आणि आपण गॅस हा 3 ते 4 शिट्ट्या करून बंद करून व्यवस्थित थंड करून घेतलं आहे. आता हे आपण याचं काढून घेऊयात. बघा आपण आता हे आपण काढून घेतलेले. आता याचे आपण वड्या पाडून घेऊयात आणि हे असे आपण थोडं जाडसर म्हणजे थोडं अर्ध्या इंचाच्या साईजने असे आपण कट करून घेऊया त्याचे सगळे एकसारखे. आता जे आपण आळूवड्या बनवून ठेवल्यात ना त्यांना आता आपण तळून घेऊया. तवा गरम करत ठेवला होता मी. आता याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकते. आळूवडी तुमच्या आवडीनुसार, कोणाला कच्ची खायची असेल तर कच्ची खाऊ शकता, तळून खायची असेल तर तळून खाऊ शकता. माझ्या घरामध्ये तळलेली आवडीने खाल्ल्या जाते आणि कच्ची सुद्धा. पण मी आता इथे हे सगळं तेल व्यवस्थित गरम झालं आहे. गॅस मी लो टू मिडियम म्हणजे मध्यम आचेवर ठेवून आता एक एक करून वड्या सोडते. एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आपण यांना पलटून घेऊया. हे बघा, तर असे सोनेरी रंगावरती आपल्याला यांना असं खरपूस असं तळून घ्यायचे थोड्या. आणि तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, आवडतील तुम्हाला. मित्रांनो, माझा हा तमन्ना किचन हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास मला भरभरून सपोर्ट करा, कमेंट करा आणि याच्यापुढे तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.